चला दीड करोडाची हालत चालली पाहिजे. 1.5 करोड़ नेपाली रुपीस, इंडियन 1 करोड़ है ना, 1 करोड़ इंडियन 90 लाख 90 लाख. टॅक्स किती आहे भाई? 250%. 250% टॅक्स. ॲज युजल ब्रेकफास्ट, 2 रोटी 1 आमलेट. ब्रेकफास्ट झालं, मस्त कॉफी घेतली आपण ना. हे अन्नपूर्णा 2 आहे. इथं जे वर तुम्हाला दिसत आहे ना, याच्यावर त्याच्यावर बर्फ आहे, ते अन्नपूर्णा 2. आता ते अन्नपूर्णाची रेंजच येईन पूर्ण. आता अन्नपूर्णा 2, 3, 1, 4 आणि राईट साईडला अजून दुसरे. सांगितलं आम्हाला ते गरम पाण्याचे पैसेही नाही घेत. बुकारी एनी टाईम चालू राहते आणि संध्याकाळी जर आम्ही इथून बसलो तर त्याच्यासाठी पण बेटर आहे. आणि रूम्स इथंच आहे, गरम पाणी, सोलर लागलेलं आहे, सगळं आहे. आणि सेम प्राईस भाई, 800 रुपये. हा फरक पडते. एक लिमिट राहते ना कोणतीही एक गोष्टीची. पैसे पाहिजे मान्य आहे, पण तुम्ही हर गोष्टीचे पैसे घेसान तर कसं जमणार आहे? तर ते एक सीन आहे. एनिवे चला ठीक आहे, सुटलं नाही राहिलं लक्ष. का इथं आलं असतं तर पुरलं असतं काय? आहे की नाही? चांगला माणूस बी चांगला आहे. म्हणजे किती चांगला बोलून आला तो. हे ते इंडियनला पाहिजेच काय, माणूस चांगला बोलला तर माणूस आपण स्वतःहूनच 2 शब्द जास्त बोलतो. ही का बे हमारा ही आहे. ते स्वेटर टाकलं मी, त्याच्यानं पडलं शायद ते. इथं वॉर्मअप नावाची गोष्टच नाही आहे. डायरेक्ट गाडीवर बसत नाही तर चालू. ब्लॅक आईस आला होता मधात भयानक. जिथं सावली आहे ना तिथं, मग तिथं पाणी असेल तर थोडं विचार करूनच जा तिथून. ज्याला ऑफरोडिंग किंवा असं ॲडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही मनांगला येऊ शकता बिंदास. कारण की आपल्या इकडे लद्दाख, मनाली, काश्मीर रोड्स वगैरे एकदम बनले आहे. ॲडव्हेंचर खतम झाला आहे. तुम्ही फक्त एक सर्किट मारून घरी येऊ शकता. जर तुम्हाला ॲडव्हेंचर पाहिजे असेल इथे या. बेकार रोड आहेत रे, इतके बेकार रोड. यायच्यासाठी तर नॉर्मल आहे आणि ते म्हणतात की चांगला रस्ता. अरे कसे चांगले रस्ते भाई, खतरनाक खतरनाक. इनमेन आता 20 मिनटं झाले असेल. हात दुखायला लागलेला आहे. कारण की ते रोज सकाळी उठलं की तेच, रोज सकाळी उठलं की तेच होतं ना, त्याच्यामुळे. चढाव आहे तर एकदमच चढाव आहे मग, आणि उतार आहे तर मग एकदमच उतार आहे. भयानक. हा वर असं चालू आहे, वर खाली वर खाली वर खाली. आणि खाली उतरताना लागन तेवढी माती, गिट्टी माती. आता तर गाडीचे अंजर पंजर ढिले झाले असेल, ते आता काठमांडूतच जाऊन माहीत पडेल. नाही तर कोणती एखादी गोष्ट पडल्यानंतर माहीत पडेल की इथचे नाटक आहे. आणि राहू राहू माझा गोप्रो त्रास देत आहे. तो अचानकच मधात बंद पडून जाते. काहीतरी आहे उतार, बेकार उतार आहे. म्हटलं ना, तेच सीन आहे यार.
एवढी गॅप तर आम्ही ठेवतच आहे इन केस गाडी कंट्रोल नाही झाली या काही, तर थोडं गाडी लावून मी हेल्प करायला जाऊ शकतो किंवा ते माझ्याजवळ येऊ शकतात. रोड पूर्ण खालीच आहे, डायरेक्ट खाली आहे, काहीच नाही. आणि पूर्ण गिट्टी आणि पूर्ण गोटे माती. हां, कंट्रोल करण्याच्या याच्यातच हात दुखतात बाई, भयानक. बाप रे बाप, पहाड आहे का काय, त्याच्यात हा रस्ता खोदून बनवलेला आहे. 360 लावला असता, पण 360चं मेमरी कार्ड मी या गोप्रोमध्ये टाकला आहे. कारण की ते फुल झालं आहे आणि काल रात्री मी झोपून गेलो. लेफ्ट साईडला डायरेक्ट खाई आहे आणि एकदम असे टोकदार गोटे आहेत यार, टायर पंक्चर नाही झाला पाहिजे. हे ट्रेकर्स आहेत भाई, हे ट्रेक करून राहिलं. 20-22 वर्षाचा पोरगा आहे तो. फर्स्ट गिअरवर चढवत आहे मी, सेकंड टाकला ना तर मग ती लॅग खाते. अरे चढाव, अरे बाप. अरे काय हे, अरे असं चढाव देत असते काय. हा हा, ओ माय गॉड, काय होतंय. चला, एरिया पूर्ण ट्रेकिंगसाठी फेमस आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इथे खूप ट्रेकर्स राहतात म्हणते. इंडिया, फॉरेनर्स, नेपाळ, चायना, सगळ्या इकडून. बाप रे बाप. हां, मला वाटलं पडतो मी, खूप मोठा गोटा होता समोर. अरे बाप रे बाप. रिलॅक्स अक्षय, रिलॅक्स. वापस चढ़ाइए यार. चला, काही नाही आत, काही नाही आत.
एकदम स्लोप घसरगुंडीच आहे. स्ट्रेट वरून बसायचं मस्त, खाली येईपर्यंत हड्ड्याच राहतील फक्त घासलेलं. काय माहिती हड्ड्या बी घासून जातील त्या घसरगुंडीच्या चक्करमध्ये. डायरेक्ट युटर्न म्हटलं ना, युटर्न डायरेक्ट युटर्न. जेवढं येईल तेवढं प्रयत्न करा समोर थोडासा भार द्यायसाठी, कारण की चक्का ना सरकत जाते, टायर असा सरकत जाते ना, थोडंसं प्रेशर थोडं समोर देऊन द्यायचं. आणि मागे लगेच आहे ना, त्याच्यामुळं तो टायर उठायचा बी शक्यता वाढून जाते. डायरेक्ट गाडीच उडाली यार. आता थोडा सिमेंटचा रोड आहे, पण कुठं कुठं आहेत. इकडे ॲपल फार्म आहेत खूप सारे, मग असे दिसलं ते. अरे काय आहे हे? हां, हे ॲपल फार्म आहे लेफ्ट साईडला जे दिसत आहे ना. हे आता सुकले, हे पुरं सुकून गेले, झाडच खतम होऊन गेले. येतील ते वापस. चला 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया थोडासा. मला 5 मिनिट्स. ओ माय गॉड, पार्ट मस्त दिसत आहे माहिती आहे का. तिथून वरून घसरगुंडी करायची, सरळ खाली डायरेक्ट हड्ड्याच पडतील खाली, खतम. पण तो लाईफ टाईममध्ये बाई एक असं राहीन ते, की बाई केलं काहीतरी लाईफमध्ये. तो टाईम असा राहीन, फर्स्ट अँड लास्टवाला सीन राहीन तो, मजा येईन. आता जिथं थांबलो होतो तिथून हा मस्त प्लेन एरिया लागलेला आहे, आणि चारी साईडने पहाड. पहाड बघा किती मस्त आहेत. हे ट्रेकिंगवाले आहे भाई, कुठं कुठं चढतात हे, कसे चढतात ते क्वेश्चन आहे भाई. आपल्याकडून तर होतेच नाही. तेव्हा राईट साईडनं जे आहे ना, त्याच्यात बर्फ आहे पाण्यात. आता बाई तो ऊन आहे ना, याच्यातूनच टाकायला हे बर्फ, पूर्ण आईस आहे. हे बाई इथं पण, जिथं पाणी साचलं आहे तिथं बर्फ होणं लाजमी आहे बाई. वे टू गो ब्रो, वे टू गो. वरून वरून आय थिंक ह्या गावात चाललाय तो रोड. आपल्याला इकडे जायचं आहे. ओ शिट, गलत आहे रस्ता, पूर्ण आईस आहे रोडने. हा रस्ता चुकीचा आहे, रस्ता चुकीचा घेण्यात आला आहे. खालूनच जायचं आहे आपल्याला, आणि आईस पूर्ण रोडवर. हे पण आईस आहे, हे जे दिसत आहे ना व्हाईट, ते पण आईस आहे. गाडी इकडे टाकल्या गेली, दोघं जण मिळून ओढा लागली मागं. हां 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 हां, काय होणार. हो ना, तिथून खाली घ्यायची होती, चुकीने इकडे टाकण्यात आले. हालत खराब भाई, हालत खराब. मी काऊन करतो हे गोष्टी मला माहीत नाही, समजत नाही काऊन करतो. इकडे इकडे आपण या गोष्टी काऊन करतो. उतरून तर जाईन, चढाव आहे म्हणा, असं काही खूप मोठा दगड नाही. ठीक आहे ना, ॲडजस्ट. शट, पुरी सरकले ते.
काही नाही काही नाही. भीती वाटली ती भाई मला भयानक. ते चढत आहे आम्ही, उतरताना खूप त्रास देणार. हे याक पूर्ण याक आहे ते. बेसिकली आपल्या इकडली गाय तसे इकडे याक असतात. थोडे भारी भरकम असतात आणि केस खूप मोठे असतात. आणि त्या केसांचं हे मफलर, टोपी, स्वेटर्स, सॉक्स, ग्लव्स हे असे बनवतात सगळे. आणि ते खूप गरम असते, खूप गरम. वा, असा प्लेन एरिया येते ना, खूप छान वाटतं यार. मनांग ही जाना है. हाँ नहीं नहीं, मनांग मनांग. हे ट्रेकर आहे, हे त्याच्या सोबत सोबत तिचं सामान घेऊन चालत आहे. वेलकम टू मनांग ब्रो. आई अरे ते बेली भाई ते अक्यूट माउंटेन सिकनेस. अन्नपूर्णा कन्व्हर्जेशन एरिया प्रोजेक्ट. तर याच्या आजूबाजूनं पूर्ण अन्नपूर्णा आहेत. चारीच्या चारी अन्नपूर्णा याच्या आजूबाजूला आहेत. आम्ही याही साईडला आहेत अजून. तर आपल्याला गाव ते समोर राहिलं मनांग. आज लास्ट स्टॉप. याच्या पुढे जायचं नाही आहे. याच्या पुढे खांगसार येते, पण खांगसार इच्छा नाही आहे यार, एवढं खूप वापस जायलाच तकलीफ दुनियाभरची. आणि हे मनांगचे घोडे तगड्यात तगडे. पहुंच गए भाई, पहुंच गए आखरी. वेलकम टू मनांग. फोटो घ्या ना इथं. तर शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे मनांगला. 3 दिवस लागले या गोष्टी करायला. फुल ऑन 3 दिवस मशक्कतच होती. शेवटी वेलकम टू मनांग. तर समोर गाव आहे आणि हा समोर रस्ता जाते खांगसार. आम्ही खांगसार जात नाही आहे. खांगसारपर्यंत बाईक जाते. जाता येते, कार बाईक जाता येते, पण आमची इच्छा नाही आहे. आम्ही पहिल्यापासूनच मनांग हे ठरवून आलो होतो की मनांग करायचं आहे. सारखं जायचं काय असेल इथून जास्तीत जास्त आता 15-20 मिनिटं राहील. बट स्टील हेच खूप झालेलं आहे. चलो आता जाऊ, आता रूम बघू. आणि सूर्याला जास्त टाईम नाही राहिलेला आहे, त्याच्या पहिले आम्ही रूम करून घेऊ आणि आम्ही मोकळे. कारण की आता 2-3 दिवसाची एडिटिंग बाकी आहे. आजचं वेदर नाही माहिती कसं होणार आहे, पण असं वाटत आहे की भयानक थंडी लागते. मनांगमध्ये रूम पाहू पटकन सूर्य उतरायच्या पहिले. तो तकलीफ तर होतेच, जे तकलीफ होते ना ते असं वाटते अरे यार हे काय चालू आहे, काय चालू आहे. आता पण टेन्शन आहे मला, वापस जाताना खूप बेकार रोड्स आहेत, पण ना आय एम फिलिंग बेटर. मधात असं वाटायचं की अरे चला इथून वापस चाललं जाऊ. काय करता, इतकं खराब टेरेन आहे. पण विचार स्वतःला दिमागात बुटसॉक गुंबा, तर स्वतःला आश्वासन देत राहावं लागते की अरे ठीक आहे चल काही नाही होत, अरे ठीक आहे चल काही नाही होत. दिस इज इट. डेस्टिनेशनवर पोहोचल्यावर थोडा रिलीफ भेटतोच. ओह माय गॉड. मी थांबतो नाही इथंच, मग गाड्या तुमची तिथं उभी, मी उभी आहे, तुम्ही या ना जाऊन. हे राहिली आमची रूम. इथं सगळं मोस्ट ऑफ उडन भेटेन तुम्हाला, खाली पण साईडला पण आणि वर पण. उडन ॲक्च्युली थोडंसं गरम करते त्याच्यामुळं. आणि ही आहे वॉशरूम, छोटा आहे ठीक आहे.
दगडाची रूम आहे, जरा दगड गरम होतात. चांगला वाटून मला आता. ते गरम होते ना, हा, पकडून ठेवतो ना ते. बघून ठेवते. आता ही रूम बघा, ही रूम थोडीशी गरम वाटत आहे. कालचं तर बाप रे बाप, जेवढी थंडी बाहेर तेवढी थंडी अंदर. फ्रीजर होतं ते. फ्रीजर होतं ते. चला, तर आता इथं सीन असा आहे की आम्हाला लवकरच्या लवकर आंघोळ करून घ्यायला लागेल आणि उद्या सकाळी आम्हाला पाणी खाली जाऊन किंवा त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन घ्यावं लागेल, कारण की त्याच्या मागचं रिझन असं आहे की पाईपलाईन पूर्ण फ्रीज होऊन जाते, तर पाणी भेटणार नाही. तर आता आम्ही दोघं जण आंघोळ करून घेऊ. कारण की सांगतो तुम्हाला, काल रात्री पण आम्ही आंघोळ नाही केली. सकाळी केली होती, नशीब सकाळी केली होती, संध्याकाळी केली नाही. आता इथं आलोय, इथे मस्त आता गरम पाणी आहे. त्यांनी म्हटलेलं आहे 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला गरम पाणी भेटेल. तर आम्ही पटापट दोघं जण आंघोळ करून पुढे बस 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 मजे लुटलो. आणि मस्त 2 बेड्स आहेत आणि एक्सटेन्शन आहे, तर आम्ही त्याला कुठं पण घेऊन जाऊ शकतो. सही आहे. चार्जिंगची झंझट. चार्जिंगची झंझट नाही आहे. काल तर एकच होतं सॉकेट, त्याच्यावर काम करायला लागलं. ते खूपच होतं ते. भयानक होतं ते. कायच होतं, इतकं नाही पाहिजे. आणि आमच्या रूम मधून हा काही व्ह्यू दिसतो आणि समोरून बघा, मी समोरून दाखवतो तुम्हाला. हे बॅक साईडचं क्वाड्रँगल आहे, इकडून पण पहाड. आता सूर्य काही वेळसाठीच आहे, नंतर तो त्या पहाडाच्या मागे गेला की गेला, नंतर उद्या सकाळीच भेट होणार. हे असं आहे सगळं उडण. हॅलो, नमस्ते. नाईस बाईक्स. थँक्यू. आणि आमच्या बाईक्स इथे उभ्या आहेत. मस्त वाटतं ना, यांचे इकडे हे फ्लॅग्स आहेत, देवांचे फ्लॅग्स असतात. ते आलो आहे आता जेवायला. राईस, पापड, कचुंबर, दाल आणि भाजी. येस. इथं भुकारी चालू आहे मस्त. आम्ही दोघं जण बसलो आहे, गोष्टी चालू आहे आमच्या यूट्यूबबद्दल. थोड्या कॉन्टेंटच्या हिशोबाने गोष्टी चालू आहेत. आणि थंडी आहे. रूम कालपेक्षा रूम इतकी चांगली आहे ना, तुम्हाला काय सांगू, मस्त गरम आहे. काल तसं वाटत होतं, बाहेरून आतमध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं फ्रीजर ओपन केलंय, अंदर चाललं. फ्रीजरच होतं ते फुल फ्रीजर होतं. आता हे बुखारीजवळ थोडं बसणार. मी व्हिडिओ एडिट करत बसलो होतो, दादा रील वगैरे एडिट करत होते. चला मस्त आता एन्जॉय करू जेवण. थोड्या वेळ थांबणार आहे मी बुखारीजवळ, मग निघू खाली रूममध्ये. बाय. चिराग घासत आहे. काय विश आहे तुमची? थंडी थोडी कमी व्हावी बस, ते होणार नाही आहे, सॉरी. तर चला आजचा दिवस एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया उद्या. बाय.